हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मागच्या व्हिडिओजमध्ये आपण बघितलंय मॅक्झिमम वर्क डन आपल्याला कसं मिळतं. त्यासाठी काही क्रायटेरिया आपण बघितले. वर्क डिपेंड्स अपॉन opposing force. When opposing force is equal to 0, no work will obtain. When opposing force increases, amount of work also increases. When it reaches its maximum value, maximum work will obtain. That is, pressure of gas and external pressure must be differ by small amount del P. आज आपल्याला बघायचं बघा मॅक्झिमम वर्क डन साठीचं डेरिव्हेशन इक्वेशन. बघा, सपोज दिस इज अ सिलेंडर. Cylinder contains n moles of an ideal gas. A capital T is a constant temperature of a system. A P is a pressure of a gas, and P external, a pressure on piston from surrounding, that is external pressure. Suppose this volume V1 changes to V2 in large number of steps. त्यापैकी फक्त एक स्टेप आपण इथं दाखवली. This V1 volume V1 changes to del P, म्हणजेच when P external is infinitesimally less than pressure of a gas expands by small volume del P. तर पहिल्या स्टेप मध्ये एवढा छोटासा चेंज आपल्याला मिळाला व्हॉल्यूमचा. प्रोसेस टेक्स प्लेस इन लार्ज नंबर ऑफ स्टेप्स टू कम्प्लीट V1 to V2. एक छोटी स्टेप्स आपण बघितली. छोट्या व्हॉल्यूम चेंजेस मध्ये जे काही वर्क डन आपल्याला मिळणार आहे, हे वर्क डन आपल्याला इक्वेशन मिळतंय. जे इक्वेशन आपण त्या दिवशी बघितलं होतं की डेल डब्ल्यू मेकॅनिकल वर्क इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू स्मॉल अमाउंट ऑफ चेंज इन व्हॉल्यूम डेल व्ही. दिस इज इक्वेशन नंबर 1. तर आता काय कंडिशन असायला पाहिजे? The process must be reversible. म्हणजेच काय व्हायला पाहिजे? एक्सटर्नल प्रेशर आणि प्रेशर ऑफ गॅस या दोन्ही मधली डिफरन्स खूप छोटी असायला पाहिजे. आणि म्हणून सपोज एक्सटर्नल प्रेशर P एक्सटर्नल इज इक्वल टू प्रेशर ऑफ अ गॅस मायनस व्हेरी स्मॉल अमाऊंट डेल P. डेल P म्हणजे कसं, समजा एक्सटर्नल प्रेशर आपल्याकडे प्रेशर ऑफ गॅस 2 असेल, 2 minus 0.5 del P खूप कमी आहे. हा प्रेशर आपल्याला किती मिळाला? 1.95. सपोज पुट these values in equation किंवा rearrange किंवा put these values in equation number 1. म्हणून del W बरोबर मायनस P मायनस del P इंटू del P. तर तुम्ही ब्रॅकेट सॉल्व करून घेतलं तर बघा, मायनस पी इंटू डेल पी मायनस मायनस प्लस डेल पी इंटू डेल व्ही. आता डेल पी स्मॉल चेंज इन अ प्रेशर, डेल व्ही अगेन स्मॉल चेंज इन अ व्हॉल्यूम. फॉर एक्झाम्पल 0.1 multiplied by 0.1 is equal to 0.01. means a small value multiplied by another small value, its product can be neglected. And hence equation becomes del W बरोबर minus P into del V. याला आपण म्हणतो इक्वेशन नंबर 2. फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन काय चेंज आहे? Here is external pressure opposing force. इथं आपल्याला काय दिसतंय? A pressure created by. During each expansion, the pressure of gas goes on increasing. When it is larger by small amount, then external pressure expansion takes place. And how to change V1 to V2? आपण म्हटले changes in large number of steps, infinite step, that is in reversible process. आणि सिंगल स्टेप साठीचं वर्क डन आहे. म्हणून आपल्याला काय घ्यावं लागणार आहे?
work done for V1 to V2 is equal to sum of addition of work done del W by number of steps. आणि म्हणून या इक्वेशनला आपल्याला आता काय करायला लागणार आहे, इंटिग्रेट इक्वेशन नंबर 2 विदिन प्रॉपर लिमिट्स, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ del W initial state final state is equal to integration of minus P into del V, initial volume V1, final volume V2. Suppose the gas enclosed in a cylinder is an ideal gas, then according to ideal gas equation, PV is equal to nRT, and hence pressure is equal to nRT upon capital V. ही जी काही व्हॅल्यू मिळाली, पुट दिस व्हॅल्यूज इन अबव इक्वेशन. इंटिग्रेशन ऑफ डेल एक्स डेल डब्ल्यू याला आपण म्हणू टाकू मॅक्झिमम वर्क डन बरोबर इंटिग्रेशन V1 V2 मायनस पी ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली nRT upon V into del V. Here n is equal to number of moles, R is equal to gas constant, isothermal process and temperature T is equal to also constant. All these constant things are negative sign. आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊया म्हणून मायनस nRT इंटिग्रेशन ऑफ V1 V2 del V upon V. आपल्याला रूल माहिती आहे, इंटिग्रेशन ऑफ डेल एक्स अपॉन एक्स आपल्याला मिळतं एल एन एक्स, आणि म्हणून इथं आपल्याला मिळतं मायनस nRT एल एन व्ही लोअर लिमिट V1 हायर लिमिट V2. आपण इंटिग्रेशन घेतलंय डेल व्ही अपॉन व्हीचं आपल्याला मिळालं एल एन पी. पुढे आपण लिमिटची व्हॅल्यू पुटअप करूया म्हणून डब्ल्यू मॅक्स बरोबर मायनस nRT एल V2 मायनस V1. परत आपल्याला लॉगचा नियम माहिती आहे की लॉग ए मायनस बी इज इक्वल टू ए अपॉन बी. इन सिमिलर मॅनर मायनस nRT एल V2 अपॉन V1. Convert this natural log into the log to the base 10. काय करतो आपण, मल्टिप्लाइड द साइड ऑफ इक्वेशन बाय 2.303, आणि म्हणून जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला इक्वेशन मिळेल डब्ल्यू मॅक्स मायनस 2.303 nRT log to the base 10 V2 upon V1. This equation gives maximum work done for isothermal and reversible process. आता इथं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, म्हणजे ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर आपण कुठला लॉ अप्लाय करू शकतो, बॉइल्स लॉ. काय इक्वेशन मिळेल आपल्याला, प्रेशर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम, दॅट इज P1 V1 is equal to P2 V2 which is equal to P1 V1 which is equal to constant. आणि म्हणून इक्वेशन जर आपण रिअरेंज केलं तर V2 upon V1 is equal to P1 upon V2. ही व्हॅल्यू जर या इक्वेशन मध्ये आपण पुटअप केली, इक्वेशन आपल्याला मिळेल W max minus 2.303 nRT log to the base 10 P1 upon P2. These two equations use maximum work done, n number of moles, R gas constant, T is equal to temperature, initial pressure, final pressure, initial volume, final volume. Means we can calculate the maximum work for isothermal and reversible process by using these two different इक्वेशन. परत एकदा अगदी सोपं इक्वेशन आहे, खूप वेळेला 2 मार्कासाठी इक्वेशन विचारलं जाते किंवा त्याच्यावरती प्रॉब्लेम. परत एकदा बघूया आपण काय कन्सिडर केलंय, n moles of gas enclosed in a cylinder, initial volume V1, final volume V2, temperature is equal to capital T, volume changes from V1 to V2 in number of steps. त्यापैकी एक स्टेप आपण दाखवली.
सिंगल स्टेपसाठी जर वर्क डन आपल्याला मिळतं मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल व्ही. पण एक्सटर्नल प्रेशरची व्हॅल्यू आपण किती घेतली, पी मायनस डेल पी. खूप छोटा चेंज आहे. व्हॅल्यू आपण पुटअप केली मायनस पी डेल पी प्लस डेल पी डीपी डीबी. हा प्रॉडक्ट खूप स्मॉल येतोय, त्याला आपण निग्लेक्ट केलं, इक्वेशन आपल्याला मिळालं. सिंगल स्टेपसाठी नंबर ऑफ स्टेप साठी जो वर्ग आपण कसं मिळालाय, बाय इंटिग्रेटिंग दिस इक्वेशन. इंटिग्रेशन आपण घेतलंय आयडियल गॅस इक्वेशन पासून प्रेशरची व्हॅल्यू आपण घेतली एनआरटी आपण व्ही, इंटिग्रेशन मध्ये टाकली. एनआरटी कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर आपण घेतलंय, म्हणून डेल पी आपण व्ही इज इक्वल टू एल एन पी. व्हॅल्यू टाकल्या लोअर लिमिट मायनस हायर लिमिट. डब्ल्यू मॅक्स बरोबर मायनस एनआरटी एरिया व्ही टू अपॉन व्ही वन. नॅचरल लॉगचं कन्वर्जन लॉग टू द बेस 10 मध्ये केलंय मायनस 2.303 एनआरटी लॉग व्ही टू अपॉन व्ही वन किंवा लॉग व्ही वन अपॉन व्ही टू बाय युझिंग बॉइल्स लॉ. ओके, अशा प्रकारे हे इक्वेशन आपण डिराईव्ह करू. सेकंड कन्सेप्ट मध्ये बघायचं आहे इंटरनल एनर्जी डिनोटेड बाय कॅपिटल. इंटरनल एनर्जी कुठल्या लेखन आपण दाखवू शकतो, इंटरनल एनर्जी इज डिनोटेड बाय कॅपिटल. परत एकदा बघा की इंटरनल एनर्जी कशाने दाखवतो आपण, कॅपिटल. सपोज दिस इज अ सिस्टीम, अ सिलेंडर कंटेनिंग लिक्विड. एक सिस्टीम आपण कन्सिडर केली ज्यामध्ये आपण लिक्विड घेतले. लिक्विडच्या प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे, इट कॅन मायग्रेट फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस इन अवेलेबल स्ट्रेस. कारण इंटरॅक्टिंग फोर्सेस थोडेसे वीक आहेत, म्हणजे त्यांना काय म्हणतात बघा, मायग्रेशन आहे. दिस मॉलिक्युल्स have a vibration. Translation है, vibration है. They can rotate, rotational. We can measure its temperature. They have thermal energy. Means a system or liquid has rotational energy, translation energy, vibrational energy, that is kinetic energy, thermal energy, potential energy, etc., etc., etc. The total amount or sum of these all kinds of energies, sum of different forms of energies is called as internal energy. Internal energy can be defined as total amount of energy contained, total amount of energy present in a substance, stored in a substance, is known as internal energy. Suppose it's internal, initial internal energy U. आपण सिस्टीमला हीट केली, काही एनर्जी आपण सप्लाय केली, त्याची इंटरनल एनर्जी आता काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. E2 is equal to its final internal energy. Before eating U1, after eating U2. The difference between final internal energy minus initial internal energy is equal to change in internal energy delta U. Internal energy state function है, we can calculate only change in its internal energy. Absolute value अपन calculate करू शकत नाही. We can determine, we can calculate only U2 minus U1. दोन प्रकारे एनर्जी आपण देऊ शकतो. सिस्टीम can absorb heat energy, that is its internal energy increases and work is done on the system by surrounding. किंवा सिस्टीम loses its internal energy, heat energy ते काय करते, बाहेर टाकून देते, and work will done by system on surrounding. There are two kinds. We can heat or we can cool the system. The work will done on the system or by the system. That is, internal energy means a total amount of energy stored in a substance or a system is called as the internal energy. The change of the U2 minus U1 is equal to internal energy change delta U. Next concept आपण बघायचा आहे laws of thermodynamics. That is first law of
थर्मोडायनामिक्स पहिला नियम आपल्याला बघायचा आहे. जेव्हा आपण इंट्रोडक्शन बघितलंय तेव्हाच आपण बघितलं होतं की एनर्जी कॅन नायदर क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड. याचं पहिलं लॉ कॅन बी स्टेटेड इन टू नंबर ऑफ स्टेटमेंट्स. एकापेक्षा जास्त स्टेटमेंट्स आपल्याला सांगितले थर्मोडायनामिक्सच्या फर्स्ट लॉचे. त्यापैकी पहिलं स्टेटमेंट आहे टोटल एनर्जी ऑफ युनिव्हर्स ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट. संपूर्ण विश्वाची जी काही एनर्जी ही नेहमी स्थिर राहते. इट विल नायदर इन्क्रीजेस नॉर डिक्रीज. एनर्जी ऑफ युनिव्हर्स विल रिमेन कॉन्स्टंट. A second statement is internal energy of an isolated system always remain constant. The internal energy of isolated system will always remain constant. It cannot be exchanged from such system. Third one, energy can neither created nor destroyed but can be converted from one form of energy into another form. For example, a kinetic energy can be converted into various forms. Potential energy, stored water, HG potential energy, it can be converted into to produce electricity. Wind energy can be also converted into electrical energy. Energy can neither created nor destroyed. आपल्याला मॅथमॅटिकल इक्वेशन बघायचं फर्स्ट लॉ साठी. सपोज Q इज इक्वल टू अमाउंट ऑफ एनर्जी सप्लाय टू द सिस्टम. Q अमाउंट ऑफ एनर्जी सप्लाय टू अ सिस्टम. W इज इक्वल टू वर्क डन ऑन द सिस्टम. आपण त्याला हीट दिली, एनर्जी इन्क्रीज झाली, वर्क डन ऑन द सिस्टीम. आणि यू इज इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. परत एकदा बघा, क्यू म्हणजे आपण काय आखलंय की या सिस्टीमला जेवढी आपण हीट सप्लाय केली त्याची अमाऊंट क्यू. त्या सिस्टीमने हीट सप्लाय केल्यामुळे जे वर्क डन आपल्याला दिले त्याची अमाऊंट आपण घेतली डब्ल्यू. यू दॅट इज इट्स इंटरनल एनर्जी. म्हणून इंटरनल एनर्जी चेंज delta U is equal to amount of heat supplied to the system plus amount of work done by the system. Delta U, that is increase or change in internal energy, is equal to amount of heat supplied as well as amount of work done by the system. आपण त्याची स्टेटमेंट्स बघितली. Energy remain constant. Internal energy of isolated system also remain constant. Energy can neither created nor destroyed. Equation आपल्याला मिळालंय डेल्टा यू बरोबर क्यू प्लस डब्ल्यू. आता हेच इक्वेशन ही मॅथमॅटिकल इक्वेशन ऑफ फर्स्ट लॉ फॉर व्हेरियस प्रोसेस. त्यापैकी पहिली प्रोसेस आपल्याला बघायची की आयसोथर्मल प्रोसेस साठी हे जे काही इक्वेशन आहे इक्वेशन आपल्याला काय मिळेल डेल्टा यू बरोबर क्यू प्लस डब्ल्यू. मग काय आहे आयसोथर्मल प्रोसेस? टेम्परेचर रिमेन कॉन्स्टंट, दॅट इज T1 इज इक्वल टू T2, डेल्टा T इज इक्वल टू 0. इंटरनल एनर्जी चेंज ऑल्सो इज इक्वल टू 0. म्हणून हे इक्वेशन काय होईल आपल्याकडे 0 इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू किंवा क्यू बरोबर मायनस डब्ल्यू किंवा डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू. When heat is absorbed, work is done by the system. म्हणजे amount of heat absorbed is completely utilized for work done during isothermal process. परत एकदा बघा काय इक्वेशन होतं डेल्टा यू बरोबर क्यू प्लस डब्ल्यू. आपल्याला आयसोथर्मल साठी काय म्हणालाय डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू और क्यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. मग आपण इक्वेशन बघितलं होतं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इंटरनल एनर्जी चेंज डेल्टा यू बरोबर क्यू प्लस डब्ल्यू. इक्वेशन वेगवेगळ्या प्रोसेस साठी काय मिळतं ते आपल्याला बघायचंय.
पहिली प्रोसेस आपण बघितली ती आयसोथर्मल प्रोसेस. डेल्टा टी इज इक्वल टू 0 म्हणून आपण म्हटलं होतं Q इज इक्वल टू -W किंवा W इज इक्वल टू -R. फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस कोणाला म्हणतो आपण, where heat cannot exchange, that is Q is equal to 0, the process is called as a adiabatic process. आणि म्हणून इक्वेशन होईल आपल्याकडं डेल्टा U प्लस Q, त्याऐवजी आपण घेतले डेल्टा U इज इक्वल टू 0 प्लस W, म्हणजे डेल्टा U इज इक्वल टू W किंवा मायनस डेल्टा U, चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू वर्क डन बाय द सिस्टम मायनस W. These equation indicates that internal energy of a system decreases when work is done by the system. When work is done by the system, a definite amount of internal energy of a system decreases. आणि म्हणून इक्वेशन आपल्याला मिळालं बघा की डेल्टा यू बरोबर डब्ल्यू किंवा मायनस डेल्टा यू is equal to minus W. The third process, isochoric process. Iso means same, core means volume, that is change in volume, delta P is equal to 0. आणि म्हणून जे काही वर्क डन होतं मायनस P external into delta P, P external multiplied by 0 is equal to 0. आणि इक्वेशन आपल्याला मिळाले मग डेल्टा U प्लस is equal to Q plus W म्हणजे 0, म्हणून डेल्टा U is equal to Q, or at constant value, heat supplied is utilized for change in internal energy only. परत एकदा बघा की आयसोकोरिक प्रोसेस मध्ये ऑल सप्लाइड हीट दॅट इज QV is utilized to for change in internal energy of the system. Last process, isochoric process. Iso means same, again core means isobaric process, sorry. Here delta P, change in pressure is equal to 0. आणि म्हणून बघा वर्क डन W बरोबर मायनस P एक्सटर्नल इंटू डेल्टा P, काहीतरी प्रेशर आहे तिथं, अपोजिंग प्रेशर आहे, म्हणून डेल्टा U इंटरनल एनर्जी चेंज, यामध्ये इक्वेशन व्हॅल्यू टाकली Q, W ची किंमत आपण घेतली मायनस P एक्सटर्नल इंटू डेल V, म्हणजेच डेल्टा U मायनस होता, इकडे जर आपण घेतलं तर प्लस P एक्सटर्नल इंटू डेल्टा V बरोबर अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड ऍट अ कॉन्स्टंट प्रेशर, म्हणजे Q इज रिप्लेस्ड बाय QP, हीट सप्लाइड किंवा अमाऊंट ऑफ हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू इंटरनल एनर्जी चेंज प्लस work done by a system किंवा work done on the by or on the system. इथं डिफरन्स आहे. आयसोबारिक प्रोसेस मध्ये ऑल सप्लाइड heat is used only to increase internal energy, while in isobaric process to increase internal energy and as well as to perform work done on the system. ठीक आहे, म्हणजे आपण फर्स्ट लॉची स्टेटमेंट बघितली, 3 वेगवेगळी स्टेटमेंट की टोटल एनर्जी ऑफ युनिवर्स रिमेन कॉन्स्टंट, इंटरनल एनर्जी ऑफ adiabatic process remain constant, energy can neither created nor destroyed but can be converted from one form into another form. मॅथमॅटिकल इक्वेशन आपल्याला मिळालं होतं डेल्टा P बरोबर डेल्टा U बरोबर इंटरनल एनर्जी चेंज इज इक्वल टू हीट सप्लाइड Q प्लस अमाउंट ऑफ वर्क डन W, that is Q प्लस W. आइसोथर्मल प्रोसेस साठी Q इज इक्वल टू मायनस W किंवा W इज इक्वल टू मायनस. ॲडियाबॅटिक प्रोसेस साठी आपलं इक्वेशन काय मिळालं, इंटरनल एनर्जी चेंज डेल्टा U इज इक्वल टू W. आइसोकोरिक प्रोसेस साठी इंटरनल एनर्जी चेंज इज इक्वल टू हीट सप्लाइड ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आइसोबारिक प्रोसेस मध्ये हीट सप्लाइड ऍट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू इंटरनल एनर्जी चेंज ऍज वेल ऍज प्रेशर व्हॉल्यूम वर्क डन. हे वेगवेगळ्या प्रोसेस साठी आपल्याला वेगवेगळी इक्वेशन्स मिळाली. बेसिक इक्वेशन होतं, वेगवेगळ्या कंडिशन आपण अप्लाय केल्या आणि वेगवेगळ्या प्रोसेस साठी वेगवेगळे इक्वेशन्स आपल्याला मिळाले. म्हणजे आतापर्यंत आपण बघितलंय
मॅक्झिमम वर्क डन साठीचे इक्वेशन, त्यानंतर इंटरनल एनर्जी चेंज, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ओके, नेक्स्ट